चला टीम, एवढा वेळ नाहीये, आपण लगेच स्पीडअप घ्या. महत्वाची मॅच. कुसूर येवती टीमनं टॉस जिंकला. एक तालुका लेवलला खेळणारा संघ जो मैत्री ग्रुप जावली टीम, जो तालुका लेवलचे जी मैत्री ग्रुप जावली टीम जी पहिल्या दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट मधून तालुका लेवलला खेळत होती ती, आणि त्यांच्या सोबत आपण पाहिले तर दोन गाव एक मध्ये खेळत असताना कुसूर येवती टीम चेंडू मैदानामध्ये पोहोचवले जातील. 3 ओव्हरची मॅच, 5 चेंडू प्रत्येक ओव्हर मध्ये. मैत्री ग्रुप जावली एक खेळाडू फक्त आपण कोणातरी पाठवून ठेवा. तोपर्यंत पाची संघ मिरगाव संघ गिरेवाडी टीम, नवलाई स्पोर्ट जिंती मिरासवाडी आणि वन साइड जिवाळा. आपण या आपल्या चिठ्ठ्या आम्ही करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात पाटण टेनिस क्रिकेटचा आवाज लहुजी जाधव सर यांना. मैत्री ग्रुप एक खेळाडू फक्त आमच्यापर्यंत पाठवून ठेवा, म्हणजे तो कंटिन्यू राहील एखादा. थँक्यू व्हेरी मच किरण मस्कर सर. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. विजय आणि त्यांच्या साथीला अमर शेलार. पहिलं षटक घेऊन आयकॉन खेळाडू सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर. पहिला चेंडू, पहिला चेंडू वेगाने हाताळला जातोय, ही खासियत आहे अतुल भालेकर यांची. एक धाव बॅटच्या बॉटमला लागला. 5 चेंडूंचा एक षटक. ऐसा आयकॉन म्हणून खेळत असताना या बॉस चषक 2025 आपण थरार पाहतोय. उपांत्य लढत कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल हे ठरवणारी मॅच आहे. 5 चेंडूंचा एक षटक, 15 चेंडूंचा अख्खे. आज ज्या खेळाडूची चर्चा बनपुरी गावापासून चालू झाली, भालेकरवाडी, पाटण तालुका, सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, नवी मुंबई. आज त्या खेळाडूच्या गोलंदाजीची दाहकता आपण पाहतोय समोर. विजय चव्हाण बिमार आहे. चेंडू हातातून निसटला असावा कदाचित. नो बॉल +1 या 2 धावा. कारण ज्या वेळेला तुम्ही या वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतात तिथे मात्र तुम्हाला एक अशा चुका होतात आणि तो बिमार मात्र हाताळला जातोय. फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू. हाफ टॅकल चेंडू, शॉर्ट आर्म पुल इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केलाय. चेंडूची दिशा मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये अवघी एक धाव. कमबॅक करणारा चेंडू अतुल भालेकर यांचा पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील कारण समोर कराड तालुक्याची रणमशीन आहे. राजू कंग आणि डॉन सुजित शेवाळे यांना देखील इन ऍक्शन पाहू शकता. एका बाजूला जावली तालुक्यातील मैत्री ग्रुप जावली, दुसऱ्या बाजूला कराड तालुक्यातील येवती कुसूर ही 2 गावं एकत्र खेळत आहेत. या मॅचला मजा येईल कारण 2 मातब्बर संघांच्या दरम्यानची लढत.
हा पहा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वेग आहे परंतु दिशा खराब. वाईट +1, 2 धावा. चुका करतायत, सातत्याने चुका होत आहेत आणि या चुकांवर मात्र अंकुश ठेवावा लागेल, कारण अवांतर धावा तुम्हाला खूप महागडे ठरू शकतात. टीमची धावा संख्या धाव फलकावर 2 चेंडू अखेर 6 धावा. 2 चेंडू मध्ये 6 आल्यात, अजून एकही मोठा फटका आला नाहीये. 4 अवांतर धावा या डावामध्ये आल्यात. चांगला चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅटच्या स्टिकरला लागला, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने येतील. आदित्य तोयचा प्रयत्न, फेकी चांगली केली. बॅकअप नव्हता, नुकसान होणार नाहीये. या 2 धावा मात्र प्राप्त केले जातात. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. 8 धावा धाव फलकावर. अतुल भालेकर यांना मात्र आयकॉन खेळाडू म्हणून आपल्या टीम मध्ये समाविष्ट केलंय टीम युवती कुसूरने. 15 चेंडू मध्ये किती धावा बनतील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. चौथा चेंडू, आपटलाय चेंडू. इथे पंचांकडे नजर असेल, वन पडदी ओव्हरचा इशारा केला जातोय. येस पंच, व्हाईट बॉल आणि वन पडदी ओव्हर. म्हणजे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. मी म्हणे चुका करतायत, कुठेतरी वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत. अतुल भालेकर पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा देखील आपटी बार. इथे हा चेंडू असेल, इथे पंचाने मात्र आता मागणी केली आहे की चेंडूची उंची पाहिजे. आता दिशा तपासली जाईल, डिसिजन पेंडिंग, कारण ज्या प्रकारे हा चेंडू पडला किती उंची प्राप्त झाले हे तपासायचं आहे. शहानिशा केली जाईल, कारण 2 कॅमेऱ्याच्या अंतर्गत. इट्स नो बॉल. फ्री हिटचा चेंडू, उंची जास्त आहे त्यामुळे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल आणि फ्री हिट देखील असेल. खराब गोलंदाजी सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये. 9 धावा धाव फलकावर, 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. फ्री हिटचा चेंडू, विजय चव्हाण ऑन स्ट्राइक. फ्रेडचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, डीप बॅकवर्ड पॉइंटला. व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द इव्हिनिंग. मैत्री ग्रुप जावळीसाठी येतो या महत्वाच्या क्षणाला. फ्रेडच्या चेंडूवर षटकार, कमालीचा फटका, लाजवाब टायमिंग. या पावसाळी क्रिकेटमध्ये टायमिंग किती महत्वाचं असतं पहा. काय फटका सजवलाय. टीमची धावा संख्या 16. 16 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. डीप पॉइंटला प्रेक्षक आमचे बसले, त्यांच्या भेटीला चेंडूला पाठवला विजय चव्हाण. या मॅच मध्ये या सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलेत. हा वेगाने चेंडू, ही खासियत आहे अतुल भालेकर यांची. चेंडू शरीरावर आदळला, पहा दुखापत झाली का, कारण हा चेंडू सहज जाऊन शरीरावर आदळला आणि त्यानंतर मात्र अतुल भालेकर यांचा कमबॅक करणार हा चेंडू. शेवटचा चेंडू आलाय, डॉट बॉल. आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, कारण रबर बॉल हा वेगाने येतो. 16 धावा धाव फलकावर. एक षटकार आला, त्यानंतर अवांतर आले तब्बल 4. 16 धावा धाव फलकावर. आज तब्बल 4 तालुका 5 टीम खेळवायच्या आहेत. वेलकम पिंटू 11, करण जोशी, मुटकलवाडी ते देखील दाखल झालेत. अंतिम लढतीमध्ये ते खेळतील. आणि ज्या प्रकारे चेंडू आदळला ना, कुठेतरी दुखापत ग्रस्त झालेत, कारण ज्या प्रकारे अतुल भालेकर यांच्या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता, चेंडू भीमर आले, वावंतर आले आणि उगाच त्यांना सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा म्हटलं जात नाहीये, कारण वेग आणि अतुल भालेकर यांचं एक वेगळी गोष्ट, एक वेगळं समीकरण. डॉक्टर मनोज जवळ आलेले आहेत, अगदी तपासण्यासाठी आपल्या टीमचे डॉक्टर आहेत. आणि त्यांच्या बरोबरीने डॉक्टर निलेश बेल्लारे देखील आहेत. विनंती असेल, जर दुखापत जास्त असेल तर खेळण्याची प्लीज घाई नका करू मित्रांनो, कारण तुम्ही खूप महत्वाचे खेळाडू आहात.
स्पर्धा येतील, स्पर्धा जातील, परंतु आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे. कारण क्रिकेट तुम्ही आयुष्यभर खेळता, परंतु दुखापती होणं हा क्रिकेटचा भाग आहे, त्यामुळे काळजी घ्या. आणि रिटायर हर्ट झालेत. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज अजय मोहिते. अजय मोहिते यांचा पहिला चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, अमर शेलार यांच्या बॅट मधून चेंडू डीप पॉइंट सीमा रेषा पार, वन बाउन्स ओव्हर द रो. बॉस चषक येतोय, चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 20. अजय मोहिते यांच्यावर आक्रमण केलं. पहा क्रिकेटमधील एक लाजवाब फटका. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे, धाव प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी अजय मोहिते यांची. चौकारानंतर कमबॅक केले, डॉट बॉल. अमर शेलार कमी कडे टाकलेला चेंडू हुक केलाय, डीप स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक एक धाव प्राप्त केला, दोळीचा प्रयत्न इथे होईल का? फेकी थोडीशी उशिरा केली आणि 2 धावा त्याच दरम्यान प्राप्त केल्यात. मालिका वीराचा मानकरी मैत्री ग्रुप जावली प्रबर बॉल प्रीमियर लीगची ती स्पर्धा गोटिवलीचं ते मैदान न्यूयॉर्कती ते गाजवलं. या वर्षीचा पावसाळी हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये आहेत. मान फॉर्म वागदरे, धावा कराव्या लागतील जास्तीत जास्त 22 धावा धाव फलकावर, कारण दुसऱ्या बाजूला डॉन बक्कासूर आहेत, त्यामुळे 15 चेंडू मध्ये किती धावा करायच्या यावर कॅल्क्युलेशन डोक्यात असेल. चांगला चेंडू बुंद्यात टाकलाय, निरुत्तर केलाय, डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर अजय मोहिते. कमबॅक करणारा चेंडू हाताळला जातोय, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि उत्तर नव्हतं. 1 टू गो, 22 धावा. शेवटचा चेंडू हाफ टेकर, बॅक फुटला गेले, पंच केलाय, डीप पॉइंटला दिशा तपासली जाईल, कारण ज्या दिशेला चेंडू गेलाय त्या दिशेला किती धावा आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मागे गेलाय की झाडाच्या अलीकडे गेलाय हे पाहायचंय आता दोन्ही पंचांना. कारण जर या चेंडूवर मोठा फटका आला तर धावा किती येत आहेत, षटकार आहे की एक धाव आहे तपासलं जात आहे. कारण ज्या प्रकारे या चेंडूवर चांगला फटका खेळला अमर शेलार यांनी. एट्स बिगी षटकार येतोय, शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि अमर शेलार यांनी आपली ताकद दाखवली. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 28. आणि चांगली पंचांची भूमिका पहा. ज्यावेळेला तुम्हाला शंका असते त्यावेळेला तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करा, त्याचा उपयोग करा, आणि तेच करत असताना रितेश निकम सर, अधिक भालेकर सर यांना आपण पाहतोय, अधिक दादा काटकर आहेत. आणि एक चांगली गोष्ट, कारण महत्वाची मॅच आहे, कोणत्या संघावर अन्याय व्हायला नको. संतोष शेवाळे षटक क्रमांक 3. पहिला चेंडू करण पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे, चांगलं यष्टीरक्षण राजू कंक यांचं. आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. चांगल्या चेंडूला फ्लाईट दिली आणि ज्या वेळेला चेंडूला फ्लाईट दिल्यानंतर आता पाय पुढे आलाय का हे पाहिजे. करण सुर्वे बॅट हवेमध्ये आहे का, चेंडू लावला त्यावेळेला बॅट ग्राउंडिंग केले का हे पाहिजे. आता तिसऱ्या पंचाचा निर्णय, फलंदाज बाद आहेत का हे मात्र आता तपासायचंय, कारण चांगलं यष्टीरक्षण केलंय राजू कंक यांनी. परंतु ज्या वेळेला चेंडू यष्टींना लावला त्यावेळेला बॅट हवेमध्ये आहे का हे पाहायचंय. आणि फलंदाज यष्टी चित, दुसरा धक्का, पहिला धक्का टीम मैत्री ग्रुप सावली. चांगलं यष्टीरक्षण राजू कंक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि चांगली बाब की चेंडू ज्या वेळेला पकडला
त्याच तत्परतेने चेंडू यष्टांना लावलाय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. डॉट बॉल. करण सुर्वे यांना परतावं लागेल 0वर. अमर शिला नॉन स्ट्राईकला आहेत, त्यांना आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल कारण अंतिम षटक आहे. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये काय उलटफेर होईल कारण यानंतर जो संघ सामना जिंकेल तो पिंटू दादा 11 करण जोशी मुटकलवाडी सोबत खेळेल. मॅन फ्रॉम जवळवाडी, हार्ड हिटर ऑफ जवळवाडी गावचे मनोज जवळ आलेत क्रमांक 4 वर. सावळी केसरी म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि हे जवळ मनोज जवळ यांची खासियत आहे की मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. दुसऱ्या बाजूला वागदरेचे खेळाडू आहेत अमर शेलार आणि गोलंदाजी मार्कवर संतोष शेवाळे. अठ्ठावीस 28. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. अवघी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगलच्या मदतीने 29 धाव फलकावर. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 ला 1 टीमची धाव संख्या आपण पाहतोय. हा देखील चेंडू सोडून दिलाय. अपील केले आणि अपील मात्र उचलून धरले. बॅटला प्रवेश झाला चेंडू, बॅटला स्पर्श झाला आणि चांगलं एसटी रक्षण राजू कंकांच्या माध्यमातून या षटकामध्ये एक चांगलं एसटी रक्षण केलं आणि हा पहा झेल. बॅटला स्पर्श झाला आणि चांगला झेल. व्हॉट अ कॅच. विकेटचं पतन. 0वर बाद मनोज जवळ. एकोणतीसावा धाव फलकावर. 29 रन्स ऑन बोर्ड. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. एका बाजूला विचार केला तर अमर शिलार 5 चेंडू मध्ये त्यांनी 12 धावा केल्या. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती विजय चव्हाण यांनी. 29 रन्स ऑन बोर्ड. विकास क्रमांक 5 वर आलेत. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 पैकी एक चेंडू बाहेर मारावा लागेल. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न चांगला फिरवलाय संतोष शेवाळे. फिरकीचा जादूगर. पाऊस नाही आणि या रबर बॉलला चांगलं फिरवण्यासाठी ओळखले जातात. चांगली गोलंदाजी संतोष शेवाळे. 1 टू गो. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि या षटकामध्ये अमर शेलार यांना स्ट्राईक मिळाली नाहीये आणि त्याचा फायदा टीम येवती कुसूर घेते. टीमची धाव संख्या 29. अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं आणि 15 चेंडू मध्ये 30 ची गरज. येस आपल्या पाटण तालुका जे 5 संघ टॉप 5 मध्ये दाखल झाले त्यांच्या आपण आता लॉट्स करत आहोत. 30 धावांचं लक्ष पार करायचंय. 15 चेंडू 30 धावांची गरज. टीम येवती कुसूर. येस आपण लॉट्स करत आहोत.
याचा पहिला सामना असेल पाटण तालुक्यामधील जिंती विपक्ष गिरेवाडी, दुसरा असेल मिरासवाडी विपक्ष मिरगाव. 15 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि यानंतर मात्र आपण फायनल पाहणार आहोत. विजय संघ विपक्ष पिंटू 11 करण जोशी मुटकलवाडी. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे टीम मैत्री ग्रुप सावली, कारण थोडासा आपल्याला वेळ देखील कमी आहे. अमर शेलार आणि टीम प्लीज विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला राजू कंग मिस्टर KTRBPL मिस्टर KTPL आणि दुसऱ्या बाजूला डॉन ऑफ कराड तालुका टेनिस क्रिकेट सुजित शेवाळे. चला प्लीज स्पीडअप करा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो. पंधरा चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. मैत्री ग्रुप सावली थोडस स्पीडअप करा विनंती आहे. दोन्ही बॅटर सज्ज आहेत खेळपट्टीवर, कारण यानंतर अजून फायनल आहे. त्यानंतर पाटण तालुक्याच्या 4 मॅचेस आहेत. थोडस सहकार्य अपेक्षित आहे प्लीज. आणि वाजले आहेत 5:40. मैत्री ग्रुप सावली चला प्लीज विनंती आहे. निलेश बिलारे अमर शेलार क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज सज्ज आहेत. अंपायर आमचे पंच देखील सज्ज आहेत. जर खेळाडू कमी असतील तर घ्या बदली. खेळाडू आहेत आपल्याकडे. तीस धावांचं लक्ष कुसूर युवती संघासमोर सेट केलंय. 15 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. आणि या वर्षी संपूर्ण पावसाळी रबर बॉल हंगाम गाजवणारा खेळाडू राजू कंग कराड तालुक्याचा बकासूर. आणि या वर्षी त्यांचं नाव संपूर्ण पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम युवती सुजित शेवाळे पहिलं षटक घेऊन वागदरेचे खेळाडू अमर शेलार. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, कारण ज्या खेळाडूला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता मैत्री ग्रुप सावली रबर बॉल प्रीमियर लीग, ते गोलंदाजी करतायत. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मालिकावीराचा मानकरी राजू कंग स्ट्राईकवर आहेत. म्हणजे दोन्ही तालुक्याचे 2 सर्वोत्तम खेळाडू एकमेकांच्या विरोधात. 15 मध्ये करायचे 30. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. अंतिम फेरीमध्ये कोण होईल दाखल हे ठरवणार हा 15 चेंडूंचा खेळ आपल्या भेटीला. आपण पाहताय बॉस चषक 2025-6 पहिला उपांत्य सामना. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतो. एक वेगवान धाव, धावचीत होण्याची संधी, खराब फेकी. एकदा पूर्ण केल्या दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा प्राप्त केल्यात. अतिघाई संकटात नाही. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा अंडर आर्म थ्रो करण्याचा प्रयत्न. 2 धावा. राजू कंग त्यांच्या साथीला आहेत सुजित शेवाळे कराड तालुक्याची A1 जोडी. आणि त्यांचं कॉलिंग देखील चांगलं आहे. इथे मात्र स्ट्राईक रन झाली. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला क्षेत्ररक्षकात. एक्स्ट्रा कव्हरला डीपला चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. असे प्रयत्न तुम्हाला विजय प्राप्त करून देऊ शकतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना स्वीपर कव्हर 3 धावा निश्चितच वाचवल्यात. 3 धावा धाव फलकावर. डॉन ऑफ कराड क्रिकेट सुजित शेवाळे खोलून काढण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळायचा होता. बॅटची कडा लागली आहे. 1 धाव. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पहिल्या 3 चेंडूवर मात्र प्रभावित केले अमर शेलार.
4 धावा धाव फलकावर बागदर एक्सप्रेस मात्र चांगल्या ट्रॅकवर, कारण या खेळाडूची ओळख आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये जावळी तालुक्यामधील एक अग्रगण्य नाव. स्टेट डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे दूरवर, चेंडू पाण्यामध्ये अडला जातोय. एक धाव प्राप्त केली या दुहेरीचा प्रयत्न, इथे मात्र 4 धावा. चेंडू सीमा पार झालाय. ज्या प्रकारे गवतामध्ये चिखलामध्ये चेंडूचा वेग मंदावला होता, पण तो शेवटच्या क्षणाला चेंडूने अंतर पार केला जे हवं होतं ते. 8 धावा धाव फलकावर हा पहा रिप्ले. समोर व्ही शेप मध्ये गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका, इट्स अ बुलेट. 4 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, एक धाव प्राप्त केली जाईल. डीपला पॉइंट आहे, एक धाव अंकित केले. दुहेरीचा प्रयत्न होईल का? नाही, नकार दिलाय. चांगलं कॉलिंग, गरज नव्हती या दुसऱ्या धावेची. शेवटच्या चेंडूवर आली एक धाव. 9 धावा धाव फलकावर. आता 10 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी. येवती कुसूर 21. 10 मध्ये 21 करायचे आहेत आणि हे समीकरण आजच्या पावसाळी क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंसाठी सोपं असेल, कारण ज्या प्रकारच्या टच मध्ये आहेत ते, ज्या प्रकारच्या फॉर्म मध्ये आहेत. एका बाजूला राजू कंक मान फ्रॉम कुसूर आणि दुसऱ्या बाजूला सुजित शेवाळे मान फ्रॉम येवती. आता षटक क्रमांक 2 कोणावर विश्वास दाखवला जातोय? आपल्या संघाचा महत्वाचा गोलंदाज जावळी एक्सप्रेस निलेश बिल्लारे मॅन फ्रॉम करंजे. म्हणजे ही सर्वोत्तम खेळाडूंची लढाई आहे. एका बाजूला जावळी तालुक्यातील मैत्री ग्रुप जावळी, दुसऱ्या बाजूला कराड तालुक्यातील 2 संघ जे टॉपचे आहेत, येवती आणि कुसूर. हे महत्वाचं षटक, सामना कुठे जाईल? या षटकामध्ये धावा आल्या तर काम सोपं होऊ शकतं येवती कुसूरचं, आणि या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या, ही एक महत्वाची विकेट 1-2 घेतल्या तर मात्र कमबॅक होऊ शकतं मैत्री ग्रुप जावली. काल दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आले, त्यावेळेला निलेश बिल्लारेंनी वरचढ ठरले होते. आज राजू कंक परतफेड करतील का? पहिला चेंडू हा आपटी बार, उसळता चेंडू, 1 पर दी ओव्हरचा इशारा, व्हाईट बॉल. दबाव आहे दोन्ही खेळाडूंवर, प्रेशर असणार आहे, कारण आता दोन्ही तालुक्यांचं लक्ष या स्पर्धेवर. शिवाजी जाधव बॉस यांचा वाढदिवस, हा 3 दिवसीय क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा, पहिली उपांत्य लढत. एका बाजूला मैत्री ग्रुप जावली, दुसऱ्या बाजूला येवती कुसूर. 10 चेंडू 20 ची गरज. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे जावली एक्सप्रेस निलेश बिल्लारे यांची. एकदा प्राप्त केला, दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये, कारण निलेश बिल्लारे म्हणजे एक वेगवान गोलंदाजीचा तोफखाना. काय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. उगाच असताना जावली एक्सप्रेस हे नाव पडलं नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला कराड तालुक्याचा डॉन सुजित शेवाळे ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, गती आहे, गतीने बीट केलंय. चेंडू काहीसा खाली राहतोय. करण सुर्वे यष्टांच्या मागे, चांगला चेंडू. आणि ज्या वेळेला असा एखादा वेगवान गोलंदाज तुम्हाला गुड लेंथला चेंडू टाकतो, तिथे फुटवर्क करणं गरजेचं आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल, पाय चालवावे लागतील, कारण ही मॅच आता दोन्ही बाजूला जाऊ शकते. निलेश बिल्लारे यांच्याकडे वेग आहे, दुसऱ्या बाजूला सुजित शेवाळे यांच्याकडे बॅटची ताकद आहे, आणि दोन्ही बाजूला बेस्ट टॉसेस बेस्टची लढाई. दोन्ही बाजूला 2 तालुक्यातील 2 सर्वोत्तम खेळाडू. हाफ टॅकल चेंडू, इथे पंचांनी इशारा करतील नो बॉल, चुकी केली आहे. नो तर आलाय, सोबत येताना फ्रेड देखील घेऊन आलाय. निलेश बिल्लारे, एक चेंडू 1 षटक क्रिकेटमध्ये खूप काही घडवून जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही एका षटकामध्ये मॅच मध्ये येता आणि एका षटकामध्ये मॅच मधून बाहेर जाता, कारण क्रिकेटचा खेळ असा रंजक आहे. कधी कधी एका षटकामध्ये तुम्हाला 20-25 धावा येतात, कधी कधी एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील निघत नाहीत. फील्डच्या चेंडूवर हात खोलण्याची संधी आहे सुजित शेवाळे, ज्यांच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतकाचा विक्रम आहे. कराड तालुक्याचा शतकवीर. या मॅच मध्ये धावा करायच्यात अजून. टीमला 18. फ्रीचा चेंडू, अमर शेलार यांचं पहिलं चांगलं षटक. निलेश बिल्लारे 2 चांगले चेंडू हाताळले, 2 अवांतर हाताळलेत. या फ्रीच्या चेंडूवर काय घडेल? फ्रीचा चेंडू फुल टॉस होता, गॅप मध्ये फटका केला. इट्स अ बुलेट स्ट्रोक. चांगले क्षेत्ररक्षण, काही कमिटमेंट आहे. काय क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण दिलंय. अगदी चिखलामध्ये पूर्णपणे माकला क्षेत्ररक्षक ओमकार होते, आणि या 2 धावा तर वाचवल्यात. हे क्रिकेट आहे, हे
तालुक्याचं क्रिकेट आहे. रोनाल्डोचं टी शर्ट घातलंय आणि काय स्लाइड मारली या चिखलामध्ये 2 धावा, 14 धावा धावफलकावर. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला फक्त ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. मैत्री ग्रुप सावली मॅच सोडायला तयार नाहीये, कारण त्यांना माहित आहे आपल्याला पहिल्या क्रमांकाचा करंट हवाय. मॅच ऑन. 16 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 7 चेंडू 16. कमी कडे टाकलेला चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षकाने चुकी केले, पुढे गेले आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून फरार. सुजित शेवाळे यांच्या बॅट मधून येतोय. निर्णय क्षणाला येतोय चौकार. 18 धावा धावफलकावर. ज्या प्रकारे ओमकारांनी प्रयत्न केला त्यानंतर हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले, त्यानंतर त्यांच्या डोक्यावरून चेंडू मागे गेला. 1 to go. 6 चेंडू मध्ये आता 12ची गरज. विकेट हवी आहे मैत्री ग्रुप सावलीला. जर इथून एखादी विकेट प्राप्त केली निलेश बिल्लारे यांनी तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि 2 मोठे फटके येवती कुसूर फायनल मध्ये दाखल होईल. मोठा फटका सुजित शहाजी शेवाळे यांच्या बॅट मधून जाईल. चेंडू सीमारेषा पार. बॉस चषक दमदार षटकार. 6 धावा आल्यात आता 5 चेंडू मध्ये 6ची गरज. एवढा वेळ शांत होते. शांत माणसाचा कधीही नाद करू नये हे सांगत असताना 5 मध्ये आता 6ची गरज. सामना संपला नाहीये असून मैत्री ग्रुप सावलीसाठी महत्वाचं षटक घेऊन कोण येईल, कोणावर विश्वास दाखवला जाईल. या षटकावर 2 अवांतर चेंडू आले, त्यामुळे अगदी या 2 एक्स्ट्रा चेंडू टाकले आणि अमित दादा पहा त्या 2 अवांतर चेंडू मध्ये शेवटचे 2 चेंडू एक्स्ट्रा 4 आणि 6 आले. 5 चेंडू 6ची गरज. 5 चेंडू मध्ये 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. कॅप्टन 26 अगदी मॅचचा आनंद घेत असताना बॉस यांचे खूप जवळचे मित्र आहेत ते. बॉसचा राईट हँड आणि 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील हिरवे यांच्यावर विश्वास दाखवलाय. 5 मध्ये 6. एक मोठा फटका राजू कंक यांना हवाय. विकेट्स हवे. मैत्री ग्रुप सावलीला विकेट्स पाहिजे होती आणि ती विकेट्स मात्र स्वप्नील हिरवे यांनी मिळवून दिली. बिग फिश इनटू द बास्केट. कारण मोठा धक्का टीम येवती कुसूरला. मॅच मध्ये कमबॅक केले. 4 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 6ची गरज. या मॅच मध्ये पलटवार केलाय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्वप्नील हिरवे यांनी मात्र चमकदार कामगिरी केली. राजू कंक बाद झाले निराश मनाने, परंतु अजून मॅच संपली नाहीये. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, जागेवरून खेळले आणि मात्र पहिला धक्का टीम येवती कुसूरला. चला कॅप्टन या. टीम करण जोशी मुटकलवाडी आपण यायचंय. कॅप्टन येऊन थांबा, कारण यानंतर आपली लढत असेल. काय मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पैसा वसूल सामना. एका बाजूला टीम फाईट करते येवती कुसूर आणि दुसऱ्या बाजूला टीम फाईट करते मैत्री ग्रुप सावली. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर धावा आल्या 10 आणि त्या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करणारे ठरल्यात, परंतु इथून सामना संपला नाहीये. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. तुमचं पुनरागमन हे श्रेष्ठ असावं लागतं. ते स्वप्नील हिरवे यांनी पहिल्या चेंडूवर करून दिलंय. 4 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर संतोष शेवाळे. डावखुरे आताचे फलंदाज आहेत. एक मोठा फटका अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकते युती कुसूर. 4 मध्ये 6 करायचे आहेत. इथून प्रत्येक महत्वाचा चेंडू स्वप्नील हिरवे यांना हाताळायचा आहे, कारण तो हा चेंडू नसेल अंतिम लढतीमध्ये घेऊन जाण्यासाठी एक पाऊल असेल. हा देखील चेंडू चांगला हाताळला. अपील केले पंचाने. अपील इथे मात्र उचलून धरले. चांगले यष्टीरक्षण करण सुर्वे यांच्या माध्यमातून. आता 3 चेंडू मध्ये करायचे 6 धावा. 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. स्वप्नील हिरवे यांनी या मॅच मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी केली. क्रिकेटमध्ये कधीही काय होईल याचा नेम नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ आहे असा. ज्या प्रकारे यष्ट्यांच्या मागे
करण सुर्वे, मानफाम डांगरेकर, अप्रतिम एसटी रक्षण. स्वप्नील हिरवे या मॅच मध्ये कामगिरी करतात लाजवाब. 3 मध्ये 6. मी कौतुक करेन गोलंदाज स्वप्नील हिरवे यांचं, कारण 5 मध्ये 6 करायच्या होत्या, सामना सोडला नाहीये. अजून 3 मध्ये 6. सुजित शेवाळे नॉन स्ट्राईकला किती वेळ उभे राहतील हे बघायचं आहे, कारण सुजित शेवाळे जर स्ट्राईक वरती आले तर ते एअर स्ट्राईक करू शकतात आणि त्यांना स्ट्राईक द्यावी लागेल. आता आयकॉन खेळाडू म्हणून या मॅच मध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत अतुल भालेकर, कॅप्टन 26. वन साइड शेवाळ्याचे, वन साइड हिरो. 3 मध्ये 6 करायचे, एक धाव घेतील का, सुजित शेवाळ्यांना स्ट्राईक देतील का, किती मोठा फटका खेळतील. दुसऱ्या बाजूला स्वप्नील हिरवे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. या मॅच मध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सकाळी एराडचे मयूर यांनी हॅट्रिक प्राप्त केली होती. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे आणि ज्या वेळेला तुम्ही उपांत्य लढतीमध्ये हॅट्रिक घेता त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होऊ शकते. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नसतो आणि ती परिस्थिती बदलेल, हवामान आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल असं तुम्ही या भाकीत वर्तवू शकत नाही. 3 मध्ये 6. अतुल भालेकर ऑन स्ट्राईक, एक बिग हिट हवी आहे इथून युवती कुसूरला. एका बाजूला स्वप्नील हिरवे, एका बाजूला अतुल भालेकर. मॅच ऑन. हॅट्रिकचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न एसटी रक्षकाने चुकी केली. वाईट +1. या 2 अवांतर धावा मॅच मध्ये आता सुटकेचा निश्वास सोडला असेल युवती कुसूर आणि अतुल भालेकर यांनी. 3 मध्ये आता 4 धावांची गरज आहे. एस वाईट +1. 3 मध्ये आता 4 धावा. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही आणि तो खेळ आणि वेळ दोन्ही पलटू शकतात. 3 मध्ये 4. चांगली गोलंदाजी करावी लागेल, दबाव आहे दोन्ही खेळाडूंवर. दोघांनाही हार मंजूर नाहीये, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. स्वप्नील हिरवे विपक्ष अतुल भालेकर, एका बाजूला मैत्री उपजावली, दुसऱ्या बाजूला युवती कुसूर. पुन्हा चेंडू, मोठा फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, विषयाला गवसणी घालणारा युवती कुसूर साठी येतोय अतुल जगन्नाथ भालेकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. हा षटकार नाहीये तर अंतिम लढतीमध्ये घेऊन जाणारा फटका आहे. अभिनंदन टीम युवती कुसूर. आणि पुढे टाकला मी म्हणेन आणि हा चुकीचा चेंडू होता. अतुल भालेकर यांच्या चेंडू टप्प्यात आला की ते कार्यक्रम करतात. वेलकम प्रवीण सर. या कॅप्टन करण जोशी मुटकलवाडी, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व.